वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमेद सर्व कार्येषु सर्वदा इच्छा अमृताची होती, पण हलहाल विष निर्माण झालं. या जहाल विषाने तिने लोकात त्राही माजवली. तुम्ही लोकांचा नाश निश्चित होता. तिन्ही लोकांच्या संरक्षणाकरता महादेवाने ते हलहाल विष नाशन केलं. हे विष जहाल विष कसं महादेवाला शक्य नव्हतं. तेव्हा त्याची सहायता जगतजननी माता पार्वतीने केली. विष कंठी थांबले, तिन्ही लोकांचे रक्षण झाले. परंतु या विषाचे काही ते नकळत समुद्राच्या गर्भात सामावले. त्याला 11 प्रवृत्तींचा जन्म झाला. असुरी, अहंकार, माया, क्रोध, प्रमाद, अज्ञान, शत्रुबुद्धी, काम, भय, अधर्म, लालसा आणि स्पर्धा या असुरी प्रवृत्ती मानवी जीवनात विघ्न निर्माण करतात. मानवाचा या युद्धांपासून उद्धार करण्याकरता ब्रह्मदेवाने 2 मानवस्मृतीला जन्म दिला. रीती जी मानवाला सुख आणि समृद्धीच्या आशीष देईल, तर सिद्धी, ज्ञान आणि संतोष याचा नाश हा आनंदाचा निर्वाह असतो. आणि या विघ्नांच्या नाशासाठीच विघ्न हत्याचे निर्माण आवश्यक होते. ब्रह्मदेवाने ही भविष्यवाणी केली की रिद्धी सिद्धीचे लग्न या विघ्न हत्या बरोबर होईल. आणि याच विघ्न हत्याच्या आचरणाची वाट संपूर्ण सृष्टी पाहते. आणि पौराणिक गण आपला सदैव आहे. श्रीदेव जन्म गणेश कथा, श्रीदेव गणेश कथा, गणेश जन्म कथा. मला जन्म दिला, परंतु पालन होतं त्या कृतिकाने केले. आणि तीच माझी माता आहे, आणि तीच माझी माता आहे. कार्तिकेय, काय बोलत आहेस तू? कार्तिकेय, तू माझा आणि महादेवाचाच अंश आहे. खरंच मी आहे का तुमचा अंश? जर असतो तर परिचयाच्या घरी सोपवले नसते. माझे नाव तर त्या 7 कृतिकांच्या नावावर आधारित आहे. खरंच तुम्ही माझ्या माता आहात का? माझ्या मते खरी आहे ती जी पालन पोषण करते, ती नाही जी जन्म देते. मी आजही कृतिकांनाच माझ्या माता मानतो आणि यापुढे मानत राहील. थांब कार्तिकेय, महादेव, तुम्ही जगत कल्याणासाठी साधनेत आहात, परंतु मी मात्र इथे आई होण्याच्या साधनेत कमी पडले. माझा बाळ कार्तिकेय हा लहानपणापासूनच दूर झाला. त्याला माझ्या मातृत्वाबद्दल शंका आहे. काय करावं? त्याला समजवावं तरी कसं? नाही, त्याला समजावलंच पाहिजे. माझ्या देहाच्या तत्वापासून मी हा पुत्र बनवते. तो माझा पुत्र म्हणून जन्माला यावा. श्रीची अनेक रूपे आहे. त्यापैकी पहिले ते म्हणजे माता, जे मला माझ्या पुत्राने द्यावे. आणि माझा पुत्र माझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन करेल. माता बसली ना याला, आला विचार त्यावेळी. माता बसली ना याला, आला विचार त्यावेळी. मला सत्वाचा काढूनी पुतळा बनविला त्याने, पुतळा बनविला त्याने. पुतळा पाहता शनी गेले मन आनंदोनी. पुतळा पाहता शनी गेले मन आनंदोनी.
उमानंदन, माझ्या देहाच्या तत्वापासून झाल्याने तू मला सर्वाधिक प्रिय आहे. पुत्रा, ही घे दिव्य काठी. ही दिव्य काठी घेऊन तुझ्या द्वारापाशी उभा राहा आणि माझ्या आज्ञेशिवाय आतमध्ये कोणालाही पाठवू नको. कल्याणमस्ती. बालका, प्रत्यक्ष शंकर महादेवांच्या त्यांच्याच कैलास पर्वतावर प्रतिबंधाला बघून देवाला करणारा कोण आहे तू? बालका, पार्वती माझी अर्धांगिनी आहे. मी तुझ्या आतमध्ये जाऊ शकतो ना? बालका, तुला फार गर्व झालाय. सर्वांच्या प्रायोगिका दिल्या पाहिजे. हे नंदी, हे नंदी, नंदी, हे मिथ्या बोलणारा बाळकाला माझ्या मार्गातून दूर कर आणि आपल्या अस्तित्वाने आपल्या मशाल प्रहार होण्या प्रायचित्त येऊन माझ्या मार्गातून दूर करा. या मार्गात आम्ही आपल्या मार्गातून दूर करतो. एखाद्या असते माझ्या हाताने आम्ही एकत्रितपणे प्रतिकार करून आपल्या मदतीला दूर करतो. तुला आपली माताबद्दल ते महादेवांच्या अर्धांगने मी माझ्या मातेशिवाय कोणाशी ओळखत नाही, कोणाशी जिवंत पण नाही. चुपचाप निघा, नाहीतर परिणाम वाईट होतील. माझ्या क्रोधाचा राहू नकोस. तुझा जीव आता समीप आहे. माझ्या मातेचा की तुमचा अन्याय आहे.
उमानंदन, माझा उमानंदन. नाही नाही, कोणी केले? उमानंदन माझ्या लाडक्या पुत्राचे ब्राह्मणामध्ये हा काळ बाजवा आणि माझ्या नारायण हे महादेवा दर्शन दे हे महादेवा दर्शन दे शिवशंभो तुझ्या रूपे घडवे माझे पुनर्जीवित केलं तरच माझा राग शांत होईल, नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्वनाश. आता आपण काहीतरी उपाय सुचवा, आता आपण काहीतरी उपाय सुचवा, आता आपण काहीतरी उपाय सुचवा. देव हो, कैलास पर्वताच्या पैशाची उत्तर दिसेल का आणि पहिला जीव तुमच्या पडेल.
आता तुम्ही वीर घेऊन या. येतो आम्ही. आपण त्र्यंबके यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिनि वन्दनात् मृत्युमोक्षाय मातुमा. ॐ नमः शिवाय. 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 उमानंदन, माझा बालक उमानंदन. माते, ओ माते. नाही नाही, तू माझा पुत्र नाही. होय पार्वती, हा तुझा पुत्र आहे. महादेव, हे कसं शक्य आहे? हा माझा पुत्र आहे. त्याला मानव म्हणावा की पशु म्हणावा? पार्वती, प्रत्येक क्रियेमध्ये देव असतो. या क्रियेमध्ये देखील एक देवता. एका पित्याचं कर्तव्य म्हणून जन्मदात प्राप्त झालेल्या अहंकारी बाळाचे सिराचा शीर्षक करणे मला आवश्यक होत. आणि पार्वती, आता आपल्या पुत्राला असं मस्तक लागलंय ज्यात सर्वाधिक स्मरणशक्ती, अनुभव, विद्या, मोक्ष असा मस्तक लाभलाय आपल्या पुत्राला. आणि आपल्या सतेज बुद्धीने व विनयाने सर्व जीवांना जीवन जगण्याचे मार्गदर्शन करेल. म्हणून तो विनायक असेल आणि सर्व शक्तीने सर्व गणांना प्रेरित करील. म्हणून तो गणाधीश असेल.
तिला आघात आहे. महादेवांचा जय जयकार असो, महादेवांचा जय जयकार असो. मन मिळाला आता आपला मातावर तुझा आशीर्वाद लाभले. ज्ञान आता किंवा मर्यादा या दोन्हीचं ज्ञान आहे. नारायण नारायण.